झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। अरे उठू जा की रे जरा, लय वेळ झाला। श्रुती बा, श्रुती, ए बा, श्रुती, अगं उठ बा, 7 वाजून गेले। ऐश्वर्या दीदी गुड मॉर्निंग। काजल उठ। पण इतक्या लवकर उठून करायचं काय? धार काढायची ती हो म्हशीची। श्रेयस सरांचा नोटिफिकेशन आलाय, पाहू का म्हणतात। नमस्कार, शुभ सकाळ। काय मग कसं वाटतंय? आज गावात गाव गाजतंय असं म्हणावं लागेल मला। तर आजपर्यंत मुंबई मॅन्शन मध्ये सिटी सुंदरीजने तुम्हाला मार्गदर्शन केलं, मेंटॉर केलं, खूप काही शिकवलं, पण आता वेळ आली आहे त्यांना त्याची परतफेड करण्याची। आता आपली जबाबदारी उलट होणार आहे, रिव्हर्स स्वीप। आता गावरान ब्रो सिटी सुंदरीजला टास्क पूर्ण करण्यासाठी मेंटॉर करतील आणि ते आपल्या आयुष्यात काय करतात आणि त्यांचं स्किल्स म्हणजेच कौशल्य कशात आहे ते सिटी सुंदरीजना शिकवतील। तुमच्यावर जबाबदारी आहे, कारण त्यानंतर त्यावर तुमची परीक्षाही होणार आहे। ओ माय गॉड। ओके, सो ऑल द बेस्ट। थँक्यू। कबड्डी खेळायला लागेल। वाट लागली। तुला कळलं? अजून काय डॉग रेसिंग आहे? तो डॉग रेसिंग मग कडक लक्ष्मीचं नाही यार, नाही ती फिजिकल स्ट्रेंथ आता 0 आहे, त्यावर मला बट आता कबड्डी खेळायचंय। खालता आला पाहिजे ना पाय, तेवढं नको फालू। हात दे, हात दे। तिने म्हणतात मी स्पोर्ट्स खेळलोय, त्यामुळं जरा मला वाटतोय जरा कॉन्फिडन्स यायला आहे त्यांच्यात, पण आता बघू। ती काठी बघितली मी हातात, मला वाटली की फक्त दम द्यायला काठी आहे ती, पण काय सांगू। पाच मारा। ती काठी फक्त दम द्यायला नव्हती, ती खरोखरच मारायला होती। फॉर मी डुईंग स्क्वॉट्स फॉर ॲज अ रेग्युलर बेसिस मी करत नाहीये, आणि अचानक मी करू लागली। मला माहित होतं की माय होल मसल्स गोना बी सोर। आता माझी वाट लागणार आहे। कबर आला समोर। ठीक आहे, पकडलाय ना? नाही जमेल मला। तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आली आहे की तुम्ही दुकानात भेसळ करताय, आणि त्याच्यानंतर कॉमेडी घेऊया थोडस। बोला मग काय करू? तुमची केस करू की दाढी करू? केस करू का दाढी करू? असं करून दाखव। फक्त 1 तासामध्ये इतकं सगळं शिकणं म्हणजे ते माझ्यासाठी थोडं स्ट्रेसफुल होतं। तुम्हाला सांगितलं ना पोच कशी द्यायची, बोलायचं कसं, बोलताना हात कसे फिरवायचे। एखादा शब्द हुकला तर हुकून द्या, मी त्याला ऍडजस्ट करतो। फक्त तुमची जी पोज आहे ती सांगितलेली जी पेसायची दिसली पाहिजे, त्याच्यामध्ये असा बदल ठेवायचा नाही काही। पहिला कलाजंग मारायचं, दुबी मारायची, बगलडूब करायचे, दस्ते करायचे, हे 4 दाखवू पाहिजे। पवित्र ठीक आहे। मी एवढी ओव्हर कॉन्फिडेंट होती की मी तर करेल, मी तर असं करेल तसं करेल, काय नाही। पहिल्या 5 मिनिटातच माझी बत्ती गुल झालेली। म्हणजे गुडघा खाली टेकायचा बोललीस? तू दाखव। अच्छा असं काय विषय नाही। हा उचला उचला, शाबाश।
माझे कोमल कोमल पाय सगळे खरचटले हो, सगळे खरचटले. असं भाग्य आहे त्या मातीला स्पर्श करण्याचं की तुमचं नशीब उजळले म्हणा. हा बघ, हा ग्राउंड राहते. असं ग्राउंड राहते कितीचा 13 मीटर. 13 मीटरची हे पाठी असते पूर्ण लांब. बरोबर कडक लक्ष्मी सोबले आवडत होतं, आवडत नव्हतं, मला काहीच कळत नव्हतं. बाहेरचा ड्रेस द्या की मला लागतो. कशाला लागत? ते ऐश्वर्या दीदीला ते ड्रेस घालायचा आणि आम्हाला शूटिंग द्यायचं त्यासाठी लागतो ड्रेस. मला थोडंसं टेन्शन सुद्धा आलेलं की शेट आता युनिफॉर्म कसा अरेंज करणार, पण सुभाष दादांनी माझ्यासाठी युनिफॉर्म अरेंज केला. तुमची आता ही प्रॅक्टिस झाल्या पूर्ण. आता तुम्ही आता 2-4 डाव शिकलाय. आता तुमची परफेक्ट कुस्ती होणार आहे. मी बोललेली, ज्यांनी हा विचार केलाय की मी स्पर्धेत उतरावं त्यांना नमन. कारण की माझ्यावरतीच कॉन्फिडन्स नव्हता. कुठे दीपक? आता मग रही है आता मैं मेहंदी कोण राही हां गाई असं नको यार दीपक. ट्रायल बी सुट्टे अंडे आमच्यातले शोभलेले आता बस आणि कमर नाही हटवल्याची. कडक लक्ष्मी आहे ती. आज वेगळाच विषय दिसला. म्हणजे एवढा मोठा कपाळाला कुक्कू लावून आमच्या समाजातले प्युअर कडक लक्ष्मीवाली झाली अशी वाटते. बरोबर वाटत्या. मला थोडी माहित असणार. बरं वाजवून बघ एकदा. कसं वाजवायचं? आणि ते नुसतं कसं जण वाजवायचं. इकडे नाही जमत तिकडे तेवढंच वाजवतो. एक हाताने असं आणि दुसऱ्या हाताने. तर बघूया आता काय होतंय. आई कडक लक्ष्मी आली भरलेल्या गलीत. काय कडक लक्ष्मीला वाडा गाईन. मी पुढे चाललेलो, ती स्वतः एका घरापासून थांबल्याने तसं म्हटली, हे माय दे गा माय वाडगा माय म्हणून. नाही बाय, तुझं घर सुखी राहो, सगळा संसार सुखी व्हावो. युगाई खरंच मला एवढं भारी वाटलं ते मागल्यावर. मी म्हटलं आता हा पोरगी अवसला आहे बाबा, काय तर करत. राम राम मंडळी, राम राम. मी हवालदार ऐश्वर्या आडारकर, जिल्हा 407. मला एका स्पेशल ड्युटीवर पाठवलंय मुंबई येथून. लय म्हणजे लय भेसळ चालू आहे या गावामध्ये आणि यासाठीच मी आली आहे याचं परीक्षण करायला. माझ्या ऐकण्यात आलंय की इकडे गुलाबजामुनामध्ये साखरेचा पाक टाकला चाललाय, दुधामध्ये पाणी मिक्स करताय चहा बनवताना. तर चला तर मग ह्यांची भिसळ आणि भिसळी फिक्स करूया आपण. काय मग माझ्या ऐकण्यात आलंय की इकडे तुमच्या दुकानात लय भेसळी चालू आहे, म्हणजे मी खोटं बोलते का? झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज